रेल्वे स्थानकावर सुद्धा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर टिटवाळ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या एसी लोकलमध्ये बिघाड झाला होता। लोकलमधील एसी तब्बल 15 मिनिटे अचानक बंद झाला। या बिघाडामुळे लोकलमध्ये नागरिक गुदमरून एकूण 3 प्रवाशांची प्रकृती बिघडली। यातील 2 महिला प्रवाशांची प्रकृती सध्या स्थिर आहे। त्यांना वेळीच प्राथमिक उपचार मदत देण्यात आली। मात्र त्रास अधिक वाढल्याने एका पुरुष प्रवाशाला तातडीने पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। एसी लोकलमधल्या एका कोचचं जे एसी युनिट आहे ते बंद झालं होतं। त्या एसी युनिट ते बंद झालं असल्यामुळे मुलुंड स्थानकावरती प्रवाशांनी त्या गाडीला थांबवलं होतं। यामध्ये 3 प्रवाशांना याच्यामध्ये श्वास घेण्यासाठी त्रास झाला होता। यापैकी 2 प्रवासी हे व्यवस्थित असून त्यांनी त्याच्या पुढचा प्रवास जो आहे तो चालू केलेला आहे। परंतु फहीम अन्सारी नावाचा एक 43 वर्षाचा जो व्यक्ती होता त्या व्यक्तीला जास्त त्रास झाल्यामुळे त्या व्यक्तीला तिथून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे आणि हॉस्पिटलमध्ये त्याच्यावरती उपचार चालू आहेत। तर मुलुंड स्थानकावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांनी। पाहूयात। टिटवाळा येथून सकाळी 8:33 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला जाणारे एसी लोकल ह्याच्यामध्ये काही तांत्रिक बिघाड जाणवला। त्यातले एसी आहे ते बंद झालेले होते। मी आता मुलुंड या स्थानकामध्ये आहे। मुलुंड या स्थानकामध्ये येताच एसी लोकल येतात। या एसी लोकलमधील एक युनिट आहे ते काम करत नव्हते। त्यामुळे एसी लोकलचे एसी दरवाजे बंद असल्यामुळे आणि खिडक्या देखील बंद असल्यामुळे 3 प्रवाशांना श्वास घेण्याचा त्रास होऊ लागलेला होता। त्यातील 2 महिला आणि 1 पुरुष होते। त्यातील एका प्रवाशाला जास्त त्रास झाल्यामुळे त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते। मात्र उपचार केल्यानंतर त्याला आता घरी सोडण्यात आलेले आहे। त्यानंतर तब्बल 15 मिनिटांनंतर ही लोकल पुढे हलवण्यात आली। या लोकलमध्ये बिघाड झाल्यामुळे ही लोकल कुर्ला स्थानकात येतात सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले आणि ही लोकल कुर्ला येथील कारशेडमध्ये रवाना करण्यात आली असून या लोकलऐवजी 2 इतर लोकल आहेत त्या मध्य रेल्वेकडून आता चालवण्यात आलेल्या आहे। मयूर राणे, साम टीव्ही, मुंबई।